ह्याच मॉडर्न पिरियडिक टेबलचा आतापर्यंत आपण काय काय पाहतो तो मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलेला होता. ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे त्यात आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल नेमकं स्ट्रक्चर काय आहे तर ते स्ट्रक्चर म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की 1 to 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. ही जी मांडणी कशा पद्धतीने केली त्यातलं पहिलं द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज इन पिरियड्स. आता आपण हा मॉडर्न पिरियडिक पाहिला आहे तर ह्याच्यामध्ये हा आडवा एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ, पाचवी ओळ, सहावी ओळ आणि सातवी ओळ अशा 7 ओळी दिलेल्या. ह्या 7 ओळींना काय म्हणतात स्ट्रक्चर पिरियड्स म्हणायचं. हॉरिझॉन्टल आडव्या ओळींना काय म्हणतात पिरियड्स. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज दॅट इज पिरियड 1 to 7. इट ऑल्सो कंटेन 18 वर्टिकल कॉलम्स आणि आणखीन त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे 18 उभे गट आहेत. 18 व्हर्टिकल कॉलम्स 1 ते 18. जसं की आता हा मॉडर्न पिरियडिक टेबल आणखीन पाहिला की हा मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिलेला असेल तर इथं पहिला गट आहे, दुसरा, तिसरा, चौथा ग्रुप आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे 18 ग्रुप तयार केलेले आहेत. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. त्या पिरियड्स म्हणजे आडव्या ओळी आणि हे जे उभे ग्रुप्स आहेत या जो बॉक्स तयार होतो हा तयार झालेल्या बॉक्समध्ये त्याचे रिझल्टची माहिती कळते. म्हणजे माहिती कळते फॉर्मेशन ऑफ बॉक्स. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. या बॉक्सच्या वरच्या भागामध्ये ॲटॉमिक नंबर सिरियली लिहिलेले आहेत म्हणजे क्रमाने मांडणी केलेली आहे. ईच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस ऑफ वन एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटसाठी असा एक बॉक्स तयार केलेला आहे. जसं की तुम्हाला दाखवतो प्लेस वन एलिमेंट. 2 rows are separated present at the bottom of the periodic table called lanthanide series and actinide series respectively. आता मी तुम्हाला पिरियडिक टेबलकडे लिहून दाखवतो. हा जो प्रत्येक बॉक्स आहे हा एक बॉक्स जर विचार केला तर वरच्या बाजूला त्याला ॲटॉमिक नंबर मिळेल आणि प्रत्येक बॉक्समध्ये त्याची प्रॉपर्टी वगैरे नोंद करण्यात आलेली आहे. आणि हे जे खालच्या साईडला 2 आडवे पिरियड्स दिसतात म्हणजे ओळी दिसतात. त्या प्रत्येक आडव्या ओळींना वेगवेगळे पहिले आफ्टर लॅन्थॅनम 57 नंतरचा जो आहे तो लॅन्थॅनाइड सिरीज आणि आफ्टर ॲक्टिनाइड 89 नंतरचे जे एलिमेंट्स आहेत कुठपर्यंतचे 100 पर्यंतचे त्या एलिमेंट ही ॲक्टिनाइड सिरीजमध्ये त्यांनी रचना केली. म्हणजे ॲक्टिनाइड जे बॉटमला 2 आडव्या ओळी दिसतात तळाला खालच्या तळाला त्यांना काय म्हणजे लॅन्थेनाइड. पहिल्या ओळीला काय म्हणायचं लॅन्थेनाइड सिरीज आणि दुसऱ्या ओळीला काय म्हणणार ॲक्टिनाइड सिरीज. कशावर येतं ते आता आपण पाहणार. आता पुढचा भाग जो आहे तो ब्लॉक्स इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये काही ब्लॉक येतात. ते ब्लॉक्स कोणते येतात द एंटायर पिरियडिक टेबल इज डिव्हायडेड इंटू 4 ब्लॉक्स. सुरुवातीलाच आपण पाहिलं की जो पिरियडिक टेबल आहे त्याचं 4 ब्लॉकमध्ये रूपांतर केलं आहे. वाय एस ब्लॉक, पी ब्लॉक, टी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. जसं की हा पिरियडिक टेबल समोर मांडणी करून तुमच्या दाखवतो की जर पाहिला तर हा एस ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे, तिकडं पी ब्लॉक आहे आणि खालचा जो आहे त्या 2 ओळींसाठी तो एफ ब्लॉक आहे. अशी ब्लॉकची रचना केली. कशा पद्धतीने केली, कुठून कशी केली आणि झिगझॅग भाग येतो त्याच्यामध्ये. तर ते ब्लॉक कसे ब्लॉकची मांडणी कशी केली. ब्लॉक्स इन द पिरियडिक टेबल ब्लॉक्स इन द पिरियडिक टेबल जे आहे ते द एंटायर periodic table is divided into 4 blocks by S block, P block, D block and F block. The S block contains the group 1 and 2. जे पहिले उभे इकडच्या बाजूचे जे ग्रुप आहेत ते 2. त्या ग्रुपचा जो आहे त्यांना काय म्हणले S block. The S block contains the groups 1 and 2. 1 आणि 2 मध्ये जे आहे ते एस ब्लॉकमध्ये येतात. पी ब्लॉकमध्ये कोणते येतात द
पी ब्लॉक कंटेन्स ग्रुप 13 to 18. जे इथं खालच्या बाजूला 13 म्हणजे इकडच्या बाजूला 13 पासून 13 to 18 हे जे ग्रुप्स आहेत ह्यांना काय म्हणतात पी ब्लॉक्स नाव दिले. त्यानंतर डी ब्लॉक नाव दिले. द डी ब्लॉक कंटेन्स ग्रुप 3 to 12. या इथपासून जर पाहिलं तर इथं 3 to 12 जे ग्रुप आहे 3 to 12 त्यांना काय नाव दिले डी ब्लॉक. द डी ब्लॉक कंटेन्स ग्रुप 3 to 12. एलिमेंट्स प्रेझेंट डी ब्लॉक आर कॉल्ड ट्रान्झिशन. आणि हे जे डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स असतात म्हणजे 3 ग्रुप्स ते 12 ग्रुप्स असतात त्यांना काय म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट. एफ ब्लॉक जे खालच्या वळीला इथपासून अशा 2 लाईन्स दिसतात. ह्या 2 लाईन्स ह्या 2 लाईनला एफ ब्लॉक म्हणतात. द एफ ब्लॉक कंटेन द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सेल्स ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या बॉटमला जे आहे तो कोणता ब्लॉक आहे एफ ब्लॉक. तो लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीजचा जो आहे त्यांना काय म्हणजे एफ ब्लॉक. ह्याला काय म्हणतात एस ब्लॉक. यानंतर तिकडे जो दिला आहे तो कोणता आहे पी ब्लॉक आणि इथला मधला आहे तो डी ब्लॉक. इकडं एफ ब्लॉक. अशा पद्धतीने त्यांची नोंदणी नाव दिलेली आहे. त्यानंतर झिगझॅग लाईन जर आपण इथं पाहिलं 13 पासून इथपर्यंत अशा पद्धतीने झिगझॅग लाईन ही एक झिगझॅग लाईन आपल्याला पाहिजे. कोणती झिगझॅग लाईन आहे? द झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या पी ब्लॉकमध्ये आपल्याला एक झिगझॅग लाईन असते. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन. 3 पारंपरिक पद्धतीचे एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन्स ते दाखवले आहे. द मेटॅलॉइड्स एलिमेंट्स lie along the border of the zigzag line. ह्या zigzag line मध्ये मेटॅलॉइड्स आहेत. मेटॅलॉइड्स कशाला म्हणायचं? The elements which shows both metal and non-metals property. जे एलिमेंट्स मेटलची आणि नॉन मेटलची दोघांची पण प्रॉपर्टी दाखवतात त्या एलिमेंट्सला मेटॅलॉइड्स म्हणतात. त्या मेटॅलॉइड्स हे zigzag line मध्ये दाखवले. ते कोणते ते नाही. The metalloid elements lie along the border of the zigzag line. All the metals lie on the left side of the zigzag line. Left side ला zigzag line च्या left side ला जे आहे lie left side. All the metals lie on the left side of the zigzag line. Zigzag line च्या left side ला आहेत ते सगळे कोण आहेत मेटल्स आणि while all the non metals lie on the right side. आणि नॉन मेटल कोणत्या साईडला आहेत? राईट साईड पलीकडच्या बाजूला. आणि झिगझॅग लाईनमध्ये जे आहेत ते कोणते मेटॅलॉइड्स आहेत. आता इथं बोरॉन 5 बोरॉनचा, त्यानंतर सिलिकॉन 14चा, त्यानंतर जर्मेनियम 32, त्यानंतर अर्सेनिक, अँटीमनी, त्यानंतर टेलुरियम आणि पोलोनियम होतात आणि ॲस्टेस्टाईन. ह्याच्या पुढच्या बाजूला सगळे कोणते मेटल्स आहेत आणि ह्या झिगझॅग लाईनच्या इकडच्या बाजूला सगळे कोणते इकडच्या लेफ्ट साईडला मेटल्स आहेत आणि राईट साईडला कोणते नॉन मेटल्स असतात. आणि बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम आणि ॲस्टेस्टाईन हे सगळे झिगझॅग लाईनमध्ये ते मेटॅलॉइड्स. राईट साईडला नॉन मेटल्स, लेफ्ट साईडला मेटल्स आणि झिगझॅग लाईनमध्ये जे आहेत ते नॉन मेटल्स. मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हा भाग आता आपण थोडं कंटिन्यू करणार आहे. 2